हे पहा असं ब्लाऊज आहे. इथे त्यांनी दोन्ही भाग सेम दिल्यात. तर यातला मागचा भाग करायचा, हा पुढचा. तर हा ब्लाऊज मी कटोरी शिवणार आहे. आणि इथे बघा बाही होती, तर त्या मॅडमला बाही हापच शिवायचे. मी पहिल्यांदा बाही बघा अशी कटिंग करून घेतली. पाहू शकता तुम्ही. आता बाईला पण जोड येणार आहे. हे बघा ही बाई कापून घेतली आहे. आता आपण पाठीचा भाग कापून घेऊ. पहिल्यांदा याला अशी घडी मारायची मधोमध. आता एक पाठीचा भाग तयार होईल आणि एक पुढचा भाग. तर पहिले चेक करून घ्यायचं हे बरोबर फ्रंटवर फ्रंट एक अर्क ठेवून घ्यायचं व्यवस्थित. हेच महत्त्वाचं असते ब्लाऊज कट करताना, नाही तर एक साईड घसरायची भीती असते. हे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. लागलं ते याला तुम्ही टाचण्या लावून घ्यायचं म्हणजे हे निसरत नाही. अशा टाचण्या लावल्या ना की हे हलणार नाही वगैरे, आपल्याला पण त्रास होणार नाही. कपडा चुरगळलेला आहे, पण मी इस्त्री कधीच करत नाही ब्लाऊजला. काय होतं, लोकांचे ब्लाऊज असतात, काय झालं द्यायला लागतात भरून. त्याच्यामुळं मी तर शक्यतो अशा टाचण्या वगैरे भरपूर लावते, पण इस्त्रीच्या नादी लागत नाही कधी. मला इस्त्रीची खूप भीती वाटते. बघा असं व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या बघा, एकसारख्या घेतल्यात लावून मी. आणि आता आपण पहिल्यांदा पाठीचा भाग कापून घेऊ. तर मी हे बघा माझे कटिंग होती ती मी पहिलीच आखून घेतली आणि आता मी बरोबर मधोमध ठेवून कट करून घेणार. आणि हा गळा आहे ना, त्यांना जसा छोटा लागतोय ना तेवढा घेणार. या प्रकारे मी ठेवून घेतलंय माप व्यवस्थित. आपण हा पाठीचा भाग कट करून घेऊ.